रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता मोठी अपडेट आली आहे आणि मुख्यमंत्री यांनी स्वतः त्यांचे राजीनामा, धनंजय मुंडे मंत्री जे आहेत त्यांचे राजीनामा स्वीकारले आहेत. ते आज राज्यपाल इकडे सबमिट करणार आहे. कसं बघतायत तुम्ही या सगळीकडे? 2 दिवस अगोदर मी रात्री 12:12 मी पोस्ट टाकली होती की धनंजय मुंडेच्या 2 दिवसामध्ये राजीनामा होणार आहे. ते आत्ता झालेलं आहे आणि जसं की त्यांनी त्याच्यामध्ये आपल्या ट्विटरवरती ट्विट केलेलं आहे की मी आपली तब्येतीसाठी डॉक्टरनी मला सजेस्ट केलेलं आहे, त्याच्यासाठी मी राजीनामा देतो आहे. ते एकदम खोटं बोलत आहे. आणि काल विधानभवनामध्ये होते. 2 दिवसापूर्वी जे विधान जे काय म्हणतात त्याला, जे त्याच्यापूर्वी जे टी पार्टी असते त्याच्यामध्ये होते, तरी पण त्यांना डॉक्टरनी सांगितलं नाही की तुम्ही राजीनामा द्या. आणि आता त्या डॉक्टर लोक प्रिस्क्राईब करणार का की तुम्ही राजीनामा घ्या की नाही घ्या. आणि नैतिकताच्या आधारावर असायला पाहिजे होता 3 महिन्यापूर्वी, पण नैतिकता तो आहेच नाही हे लोकांमध्ये. तो तरी पण आज झालेला आहे. देवाचा लाख लाख शुक्रिया की आज झालेला आहे. आणि याचे पुढे पण आम्ही शांत बसणार नाही. जसं की धनंजय मुंडेंनी आणि वाल्मिकरांनी सांगितलं होतं की जे लोक आरोपी आहे त्याचा आरोप सिद्ध झाला तो 100% त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे. तर त्यांची मागणी पुरी करा. आणि आमची जे मागणी आहे, माझी स्वतःची जी मागणी आहे, जसं की काल जे व्हिडिओ बघितलेला आहे, फोटो बघितलेले आहे, त्याच्यामध्ये संतोष देशमुख जे मृतदेह होता त्यांचे मृतदेह तोंडावर लघवी करण्यात आलेली आहे. तो मी एकच बोलते की हे जे लघवी आहे ही माणुसकीवर केलेली आहे, प्रशासनावर, शासनावर केलेली लघवी आहे. आणि आज मला एकच आत्ता पण शासनकडून, प्रशासनकडून, सत्ताधारी लोकांच्याकडून माझी एकच मागणी आहे की जे लोकांनी हे घाणेरडा कृत्य केलेला आहे, जसं की तुम्ही बघितलेला आहे फोटो, जे संतोष देशमुख भाऊचे मृतदेहवरती हसून खेळून ते लोक व्हिडिओ काढत होते आणि असं घाणेरडे कृत्य केलेले आहेत. त्यांचे कपडे काढून त्यांना मारण्यात टाकला गेला आहे. तो मी एकच म्हणते याच्यासाठी की माझी एकच शासनाला आत्ता पण वेळ आहे त्यांची काहीतरी छबी जे आहे क्लिअर करण्यासाठी की तुम्ही जे दोषी आहे त्यांना जनताचे समोर आणून त्यांचे तोंडावर लोकांना लघवी करण्यात लावा. हे जरी झाला त्यावेळे आम्ही शांत बसणार, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील एक्स पोस्टवर सांगितले आहे की संतोष देशमुख यांना न्याय मिळावी असं त्यांनी सांगितलं होतं आणि ते आजारी पण आहे म्हणून ट्रीटमेंटसाठी त्यांनी राजीनामा दिले. हे खरं आहे? नाही, हे सगळं बनावटी नाटक आहे आणि त्यांची सवय आहे, हे अगोदरपासून त्यांची सवय आहे की खोटे नाटक करून ज्यावेळी लोकांच्या समोर जावं लागते त्यांना स्वतःची सेफ साईड करण्यासाठी हे ट्रम्प कार्ड आहे त्यांची जे तब्येतीचे भावना आहेत ते त्यांचे ट्रम्प कार्ड आहे स्वतःला सेफ करण्यासाठी. या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला काय वाटते? फक्त राजीनामा देणं आणि घेणं इतपत एवढं बस झालं? तुम्हाला असं वाटते न्याय मिळालं म्हणजे संतोष देशमुखांना? नाही, आता आम्हाला न्याय मिळाला नाही आहे. धनंजय मुंडेचा जे राजीनामा आहे ते आमच्यासाठी न्याय नाही आहे. ते तर व्हायला पाहिजे होता, क्योंकि धनंजय मुंडेंनी स्वतः सांगितलं होता की वाल्मिक कराड माझा व्यक्ती आहे, त्याच्यासाठी राजीनामा मागितला गेला.
पण जोपर्यंत जसं फाशीची सजा होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि आम्हाला न्याय मिळणार नाही. जोपर्यंत संतोष देशमुख भाऊचे आरोपींना फाशीची सजा व्हायलेपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही. जोपर्यंत फाशीची सजा झाली तोपर्यंत आम्हाला असं वाटेल की आम्हाला न्याय भेटला.